नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 24वा अध्याय पाहणार आहोत. भीती कधीही भीतीच्या रूपात समोर येत नाही. आपण सतत समाजाला, व्यवस्थेला आणि परिस्थितींना दोष देत राहतो. पण जरा नीट पहा, खरंच तुम्हाला दुसरे लोक बांधून ठेवतात का? की तुमचीच जुळवून घेण्याची, सर्वांना खुश ठेवण्याची, कुठेतरी सुरक्षित वाटण्याची इच्छा तुम्हाला बांधून ठेवते? भीती म्हणजे म्हातारपणी एकटेपणा येऊ नये म्हणून लग्न करायलाच हवं असं वाटणं. तुम्ही सोबत शोधत नसता, तुम्ही सुरक्षिततेची हमी शोधत असता. भीती म्हणजे न आवडणारी नोकरी स्वीकारणं, फक्त तिच्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळते म्हणून. भीती म्हणजे समाजाला नातं मान्य व्हावं म्हणून प्रेयसीशी लग्न करणं. भीती म्हणजे जात आड येते म्हणून तिच्याशी लग्न न करणं. भीती म्हणजे परंपरेचं पालन करणं, योग्य आहे म्हणून नाही, तर तिचं उल्लंघन धोकादायक वाटतं म्हणून. तुम्हाला दिसत नाही का भीती किती हुशारीने स्वतःला लपवते? ती प्रेम, कर्तव्य, करिअर, जबाबदारी, प्रौढपणा अशा रूपात समोर येते. भीती कधी स्वतःला भीती म्हणून दाखवत नाही. ती समाजाने गौरवलेल्या गोष्टींच्या आड लपलेली असते. तुम्ही इतरांचं अनुकरण करता, कारण तुम्ही कमकुवत आहात म्हणून नाही, तर तुमच्या आतल्या अस्वस्थतेकडे तुम्ही कधी नीट पाहिलंच नाही म्हणून. तुम्हाला आतून जाणवतं की काहीतरी चुकीचं आहे, पण तुम्ही त्या आवाजाला शांत करता. त्यालाच तुम्ही तडजोड म्हणता, त्यालाच तुम्ही प्रौढपणा म्हणता. पण ती अस्वस्थता तुमच्यासाठी एक संकेत आहे. तिला दुर्लक्षित करू नका. ती पवित्र आहे. ती सत्याची कुजबूज आहे, जी सांगते की काहीतरी खोटं आहे, काहीतरी तुमचं स्वतःचं नाही. फक्त लक्ष द्या, प्रतिक्रिया नको, युक्तिवाद नको, फक्त जागरूकता. जागरूकता तुम्हाला दाखवेल की भीती आणि लोभ यांनी तुमच्या मनावर कसं शांतपणे राज्य केलं आहे. तुम्ही इतरांना दोष देत राहता, पण खरा शासक तुमच्या स्वतःच्या मनात बसलेला असतो. तुमचं कुटुंब, तुमचा बॉस, तुमचा धर्म, तुमचं सरकार यांच्यापैकी कुणाकडेही तुम्हाला खरंच गुलाम बनवण्याची ताकद नसते, जोपर्यंत तुमच्यातली भीती त्यांना साथ देत नाही. आणि आतली भीती ओरडत नाही, ती मोहात पाडते, हसते, काळजी घेत असल्याचं नाटक करते. ती सांगते, सुरक्षित राहा, जुळवून घ्या, त्रास नको करून घेऊ. तिला ओळखा, तिला उघड करा, तिच्यासमोर झुकण्यास नकार द्या. खरी क्रांती रस्त्यावर सुरू होत नाही, ती आरशासमोर सुरू होते.